हॅलो 11th कॉमर्स OCM स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 2 ट्रेड हा सुरू केला होता. त्यामध्ये इंट्रोडक्शन अँड मीनिंग, टाइप्स ऑफ ट्रेड. मीनिंग पाहिली आपण ट्रेडची, म्हणजेच व्यापाराची. ट्रेड मीन्स अ प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ट्रेड, 2 टाइप्स ऑफ ट्रेड हे आपण चार्ट पाहिला. हा या चार्टनुसार टाइप्स ऑफ ट्रेड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया ट्रेड कॅन बी डिवायडेड इंटू डिफरंट टाइप्स which are follows. डिफरंट क्रायटेरिया, वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार विविध घटकांच्या आधारे ट्रेडचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 2 टाइप्स ऑफ एक चार्ट दाखवण्यात आलेला आहे. त्या चार्टवरनं ट्रेड व्यापार हा कसा विभागला गेलेला आहे, त्याचं डिफरंट टाइप्स कसे पडलेले आहेत हे आपण या चार्टद्वारे पाहणार आहोत. त्यामध्ये ट्रेडचे 2 टाइप्स पडलेले आहेत. पहिला आहे इंटरनल ट्रेड, सेकंड आहे एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल अंतर्गत व्यापार, एक्सटर्नल बहिर्गत व्यापार. या इंटरनल ट्रेडचे परत 2 टाइप्स पडलेले आहेत. होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. होलसेल घाऊक व्यापारी, रिटेल किरकोळ व्यापारी. यानंतर आपण इंटरनल ट्रेड म्हणजे काय हे पाहिलं. या इंटरनल ट्रेडमध्ये म्हणजेच देशांतर्गत चालण्यात येणारा व्यापार ज्याला म्हणता येतं. व्हेन द बायर्स अँड सेलर्स बोथ फ्रॉम द सेम कंट्री इट इज नोन ॲज इंटरनल ट्रेड. व्हेन द बायर्स अँड सेलर्स, जेव्हा खरेदीदार आणि विक्रेतेदार बोथ आर द सेम कंट्री, हे दोघंही देशामधीलच मध्येच व्यापार करतात, त्यालाच इट इज नोन ॲज इंटरनल ट्रेड, त्यालाच अंतर्गत व्यापार असं म्हणतात. किंवा ट्रेड बिटवीन 2 स्टेट्स ऑर सिटीज ऑफ सेम कंट्री इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज इंटरनल ट्रेड. 2 स्टेटमध्ये, 2 राज्यात किंवा सिटीज किंवा शहरामध्ये, एकाच देशातील 2 राज्यात किंवा शहरामध्ये जो ट्रेड होतो, म्हणजे जो व्यापार होतो, त्यालाच इंटरनल ट्रेड असंही म्हणतात, त्यालाच अंतर्गत व्यापार असं म्हणतात. यानंतर आपण इंटरनल ट्रेड संदर्भातील चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन पाहिलं. म्हणजेच या वितरणाचंच, म्हणजे जो कोणताही प्रोडक्ट तयार होतो आणि तो प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करावा लागतो, म्हणजे वाटप करावं लागतं, यासाठीचा एक चेन पाहिली, त्याची साखळी पाहिली. कशी तर जो कोणताही वस्तू तयार करणारा, गुड्स क्रिएट करणारा, ज्याला आपण प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर म्हणतो, त्यानंतर तो होलसेलरकडे जातो, त्यानंतर तो रिटेलरकडे जाते आणि त्यानंतर तो कन्झ्युमरपर्यंत जातो. अशा प्रकारे गुड्स हे डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, वितरण, ज्यालाच काय म्हणलं जातं, वाटप करण्याचं एक प्रकारचं चॅनल आहे, साखळी आहे. जशी एक्झाम्पल तौर पर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, लातूरमध्ये टीना ऑइल मिल आहे. टीना कशाची? सोयाबीनचं मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजेच सोयाबीनवरती प्रोसेस करून, मॅन्युफॅक्चरिंग करून ते ऑइल क्रिएट करतात, म्हणजेच ते मॅन्युफॅक्चरर आहेत. सोयाबीनचं ऑइल तयार करतात. ते सोयाबीनचं ऑइल आपण डायरेक्ट जाऊन तिथं टीना ऑइल मिलमधून परचेस करू शकतो का? नाही. तर आपल्याला देतं का ते लूजमध्ये 1-2 किलो? नाही देऊ शकत ते कंपनीवाले, पॉसिबल नाही. मग तो काय करतो, मोठ्या डीलरकडे, म्हणजेच ज्याला होलसेलर असं म्हणलेलं आहे, गोलाईमध्ये ज्याचं स्टॉकिस्ट आहे, मोठा होलसेलर आहे, जो काही या ऑइलमध्ये डील करणारा पर्सन आहे, त्या होलसेलरकडे पाठवतो. त्या होलसेलरकडनं आपल्या घराशेजारी आजूबाजूचे जे कोणतेही छोटे मोठे किराणा दुकानं आहेत, ते जाऊन तिथनं विकत घेतात, म्हणजेच रिटेलर.
किरकोळ व्यापारी. आणि त्या रिटेलरकडनं म्हणजे छोट्या मोठ्या किराणा दुकानाकडनं आपण कस्टमर्स आहोत. आपण ग्राहक जाऊन त्यांच्याकडनं परचेस करतो, खरेदी करतो. म्हणजेच मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स निघाला तो होलसेलरकडे जातो, मोठ्या व्यापाऱ्याकडे जातो, तिथून रिटेलरकडे म्हणजे छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो आणि तिथून कंझ्युमर म्हणजेच ग्राहकापर्यंत तो पोहोचतो. यालाच चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणण्यात आलेलं आहे. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर अँड देन कंझ्युमर. उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहकापर्यंत तो पोहोचतो. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. अंतर्गत व्यापाराचे प्रकार. इंटरनल ट्रेडचे टाइप्स. इंटरनल ट्रेड्सचे 2 टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार आहेत. दीज आर 2 टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. First one is wholesale trade and then second one is retail trade. In Marathi, wholesale trade means घाऊक व्यापारी. Retail trade means किरकोळ व्यापारी. There are 2 types of internal trade, that is wholesale trade and retail trade. Then first one is wholesale trade means when goods are purchased a large quantity from the manufacturer or producer for the purpose of resale to retailer, it is known as wholesale trader. जेव्हा वस्तूची खरेदी म्हणजेच गुड्स पर्चेस्ड इन लार्ज क्वांटिटी, मोठ्या प्रमाणात. वस्तूची खरेदी लार्ज क्वांटिटी मोठ्या प्रमाणात. वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसरकडनं करतो. उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणात लार्ज क्वांटिटीमध्ये वस्तूंची म्हणजे गुड्स परचेस करतो, खरेदी करतो आणि फॉर द पर्पज ऑफ रिसेल आणि त्याचा उद्देश रिटेलरला विक्री करणे आहे, अशालाच इट इज नोन ॲज होलसेल ट्रेड. जेव्हा वस्तूची खरेदी मॅन्युफॅक्चररकडनं मोठ्या प्रमाणात करतो आणि तो रिसेल टू रिटेलर पुन्हा विक्रीच्या उद्देशाने कोणाला? रिटेलरला, किरकोळ व्यापाऱ्याला विक्रीच्या उद्देशाने खरेदी करतो, त्यास होलसेलर असे म्हणण्यात येतं, त्यास घाऊक व्यापारी असे म्हणण्यात येते. The person who is engaged in wholesale trade, it is known as wholesaler. जो हा होलसेल व्यापार करतो अशा व्यापाऱ्यास होलसेलर असे म्हणण्यात येतं. होलसेल घाऊक व्यापारी ज्याला म्हणण्यात येतं. जो असा कोणताही घाऊक व्यापार करतो, होलसेल ट्रेड करतो, त्या पर्सनला होलसेलर असं म्हणण्यात येतं. होलसेलर बाय गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर. बाय मीन्स खरेदी करणे. होलसेलर बाय द फ्रॉम मॅन्युफॅक्चरर अँड सेल टू द रिसेलर. आणि विक्री कोणाला करतो? रिटेलरला, किरकोळ व्यापाऱ्याला विक्री करतो. होलसेलर इज द बायर ॲज वेल ॲज सेलर. होलसेलर हा खरेदीदार पण आहे आणि विक्रेता पण आहे. तो खरेदी कोणाकडनं करतो? होलसेलर बाय गुड्स वस्तू. होलसेलर बाय खरेदी, गुड्स वस्तू. होलसेलर वस्तू मॅन्युफॅक्चररकडनं करतो आणि सेल विक्री करणे. कोणाला विक्री करतो? टू द रिटेलर,
किरकोळ व्यापाऱ्याला तो विक्री करतो. त्यामुळं होलसेलर हा बायर खरेदीदार पण आहे ॲज वेल ॲज सेलर पण आहे, विक्रेतासुद्धा आहे. होलसेलर हा विक्रेता आणि खरेदीदार हा दोन्ही आहे. त्यानंतर द होलसेलर मे परफॉर्म different functions is the process of distribution of goods and services. It enable the production to reach the consumers. जो घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेलर हा वस्तू गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवांच्या डिस्ट्रीब्युशनचंच म्हणजे वाटपाची विविध भूमिका पार पाडतो आणि तो प्रोड्युसर टू रीच द कन्झ्युमर्स प्रोड्युसरपासूनच आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम मदत करतो. आता या संदर्भातील होलसेलरची नेमकी डेफिनेशन काय हे पाहूया. होलसेलरची डेफिनेशन व्याख्या अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर यांच्या मते होलसेलर म्हणजे नेमका कोण हे पाहूया. डेफिनेशन अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, होलसेलिंग इन्क्लूड्स ऑल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्वड इन सेलिंग गुड्स और सर्व्हिसेस टू दोज हू बाय फॉर resale or for business use. जी व्यक्ती व्यवसायात गुड्सची वस्तूंची रिसेल करते म्हणजेच पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची प्रोडक्टची गुड्सची खरेदी करत असते व त्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते त्यास होलसेलर असे म्हणतात. होलसेलिंग इन्क्लूड्स ऑल ॲक्टिव्हिटीज. होलसेलमध्ये घाऊक व्यापारामध्ये सर्व कृतींचा समावेश होतो. त्यामध्ये सेलिंग गुड्स और सर्व्हिसेस वस्तूची व सेवांची विक्री असेल किंवा टू दोज हू बाय फॉर रिसेल और फॉर बिझनेस यूज किंवा त्या वस्तूंची पुनर्विक्री असेल किंवा त्या वस्तूंचा व्यवसायामध्ये उपयोग करता येत असेल अशा ज्या कृतींना होलसेलर असे म्हणण्यात येते. त्यानंतर सेकंड नंबर अकॉर्डिंग टू इलेवन थॉमस यांच्या मतानुसार किंवा इव्हलिन थॉमस यांच्या मतानुसार अकॉर्डिंग टू इव्हलिन थॉमस अ ट्रू होलसेलर इज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर नॉर अ रिटेलर. नायदर नॉरचं वाक्य आहे इंग्रजीमध्ये आपल्याला माहिती असेल. अ ट्रू होलसेलर इज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर नॉर अ रिटेलर बट ॲक्ट ॲज लिंक बिटवीन द टू. ती व्यक्ती होलसेलर ही व्यक्ती खऱ्या अर्थाने मॅन्युफॅक्चरर ही नसते व रिटेलर ही नसते परंतु या लिंक बिटवीन आहे. या दोघांना म्हणजेच या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करीत असते त्यास होलसेलर असे म्हणतात. परत एक वेळेस अकॉर्डिंग टू इव्हलिन थॉमस अ ट्रू होलसेलर हिज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर नॉर रिटेलर बट ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द
टू. जी व्यक्ती खऱ्या अर्थाने मॅन्युफॅक्चरर नसते व नॉर अ रिटेलर, व रिटेलर ही नसते, परंतु बट लिंक बिटवीन द टू, परंतु दोघांमध्ये जोडणारा लिंक, दुवा म्हणून कार्य करीत असते, त्यास होलसेलर असे म्हणतात. आलं लक्षात? या टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड आपण पाहिलं. या इंटरनल ट्रेडचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट होलसेलर, सेकंड रिटेलर. होलसेलर मीन्स घाऊक व्यापारी, रिटेलर मीन्स किरकोळ व्यापारी. यानंतर आपल्याला फीचर्स ऑफ होलसेलर आणि रिटेलर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.